लॉकडाऊनच्या काळामध्ये बाजारात खतांची उपलब्धता कमी आहे। शिवाय बाहेरून खत विकत आणल्यास कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो, तर रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत कमी होऊ शकतो। त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील उमरा येथील शेतकरी भास्करराव खवले यांनी गुराढोरांचे शेण, कडुलिंबाचा पाला व निंबोळीपासून तयार होणारे सेंद्रिय खत आपल्या शेतातच तयार करण्याचा प्रयोग यशस्वी केला असून कुठलाही खर्च न करता तयार होणारे हे खत पिकांसाठी संजीवनी ठरत आहे। कडुलिंबाचा पालापाचोळा गोठ्यात जनावरांपुढे टाकल्यास जनावर त्या पाल्यावर फिरतात, त्यामुळे कडुलिंबाची पाने मातीत व शेणामध्ये एकत्र होऊन उत्तम कंपोस्ट खत निंबोळी पेस्ट तयार होते। शिवाय कडुलिंबाची पाने गुरांनी खाल्ल्यास शेणातूनही कडुलिंबाचा गुणधर्म दिसतो। हे खत तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना शून्य खर्च येत असल्याने झिरो बजेट शेतीचा हा प्रयोग आज महत्त्वपूर्ण ठरत आहे। कडुलिंबाचा पाला व गुराढोरांचे शेण यापासून निर्मित होणारे कंपोस्ट खत संत्रा, लिंबू, हळद, कांदा व अन्य पिकांसाठी फायदेशीर ठरत असून 18 घटक खतामधून पिकांना मिळत असल्याने पिकांच्या मुळा खाणाऱ्या हुमणी अळीचा प्रादुर्भाव या खतामुळे संपत असल्याने शेतकऱ्यांना कुठलाही खर्च न करता अधिक उत्पन्न मिळत आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली। नवीन एक असा प्रयोग केला की लिंबोळी आणि लिंबाचा पाला हे जे शेतकरी लोक सर्व वेस्टेज पाला म्हणून आपण टाकून देतो, तो पाला आम्ही सर्व जमा करून आणला आणि माझ्याजवळ 17 गायी आहेत। त्या गायींना तो चारा देऊन तसेच त्या गायी मोकळ्या सोडलेल्या आहेत। त्या गायींना तो चारा आणि त्यांचं जे वेस्टेज आहे त्याची पावडर तयार करून आणि शेण, गोमूत्र याला सर्व मिक्स करून ते झाडांना देऊन हुमणी किड्यावा आम्ही आटोक्यात आणलेला आहे। तसेच काळाची गरज आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये रासायनिक खताची पूर्तता होत नसून आपण सर्वांनी याचप्रमाणे शक्य होईल तसे रासायनिक शेती, जैविक शेतीकडे वळले पाहिजे आणि दशपर्णी अर्क, जीवामृत, घनजीवामृत या सर्व याचा वापर करून आपल्या शेतीची सुपीकता वाढवली पाहिजे आणि शेतीचे आरोग्य आणि स्वतःचे आरोग्य सुद्धा आपण या सर्व माध्यमातून सुधारू शकतो। लॉकडाऊन असल्याने खतांची उपलब्धता नसताना शेतकऱ्यांनी वेगळा प्रयोग करीत शेतामध्ये तयार केलेले खत दशपर्णी पिकांना दिले जात असल्याने रासायनिक खतांसाठी होणारा खर्च शून्य झाला असून सेंद्रिय खतांमुळे पिकांची भरभराट होत आहे। अशा काळात शेतकऱ्यांनी रासायनिक खतांऐवजी आपल्या शेतात गुराढोरांच्या मदतीने अशा पद्धतीने खताची निर्मिती केल्यास खर्च कमी व उत्पन्न अधिक हा संदेश दिशादर्शक ठरेल। शिवाय सर्व खत शेतातच तयार होत असल्याने बाहेरून खत आणण्याची गरज नाही व कोरोना संसर्गाचा धोकाही नाही। गुरुदेव इसमोरे व सारंग कराडे, विदर्भ न्यूज, तेल्लारा।